शिव भोळा चक्रवर्ती, हरी शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष, हरी धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, हरी वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. श्री संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी, संताची या माता चरणावरी, दंडवत साष्टांग हे गणे दंडवत, साष्टांग हे गणे दंडवत. माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, हरी तैजे गावी केला वास, त्याशी नसावे उदास. विढल विढल कुंडली कवरधारी शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग. महाराष्ट्राची लाडके संत वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत, जगाचा मालक विश्वाचा भरणपोषण करता भगवान परमात्मा ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरीत होता असे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांच्या चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा वाराच्या अभंगापैकी सोमवार या सदराखालील असून या अभंगाद्वारे जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान भोलेनाथ हे दैवत नेमकं कसं आहे आणि त्याच्या दर्शनानं, त्याच्या चिंतनानं, त्याच्या नामस्मरणानं नेमका जीवनामध्ये काय फायदा होतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे, साधकांचे माय बाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, विश्व माऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे साले वडगाव नावाचं गाव आणि या साले वडगाव आंबेवाडी नावाच्या गावामध्ये आपण किम निमित्तानं उपस्थित आहात आपल्याला सर्वांना माहिती आहे. ब्रह्मविभूत दिघे महाराजांच्या व ब्रह्मविभूत स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी यांच्या कृपा आशीर्वादानं आणि परमपूज्य स्वामी रामानंद पुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळभैरवनाथ भगवंताचा हा जन्मोत्सव सोहळा, ग्रामदैवत असणार आपलं हे काळभैरवनाथ आणि त्या काळभैरवनाथाचा जन्मोत्सव सोहळा आपण या ठिकाणी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं करत आहात. माझा योग चांगला की आज जन्माष्टमीची कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं, गावातील तरुण मंडळीच्या वतीनं या परिसराचे आणि या गावाचे भूमिपुत्र वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे हरिभक्तीपरायण भजन सम्राट संजय महाराज हजारे आणि आमचे बबनांनी सुद्धा संपर्क केला. त्यांच्या संपर्कातून सेवेचा योग आहे. आपण त्या निमित्तानं
उपस्थित आहात सर्वांना विनम्र भावाने अभिवादन. कार्यक्रमाचं स्वरूप बघितलं तर 1.5 दिवसाचंच आहे महाराज. आजचं एक आणि उद्या सकाळी एक, बरोबर आहे का नाही? पण असं वाटायला लागलं की एखादा नारळी गडाचा सप्ताह चालू का काय, की वाटायला लागलं का नाही सांगा. एवढं सुंदर वातावरण, माईक सिस्टीम एक नंबर, गायक बी एक नंबर, वाजवणारा तर काय सापाची कातीन पडल्यावानी चपळच आहे असा, बरोबर आहे का नाही? माईक बी सगळं, ऐकणारे बी 10 वाजून गेले तरी अर्ध्या बटाट्यावाने टक 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 टकच बघायला आहेतच. एक नंबरच आहे सगळं एक नंबर का? मग मी 2 नंबर आहे का? होय सांगा. मी बी एक नंबरच आहे. सगळं सुंदर एक नंबर वातावरण. महाराष्ट्रातील गाजलेले गायक आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं फार मोठं स्थान आहे असे हरिभक्तीपरायण आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव कैलास महाराज पवार आज वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. खरं म्हणजे आणि इकडून मृदंगाची साथ करण्यासाठी नामवंत मृदंगवादक परभणी जिल्ह्यात ज्यांचा जन्म झाला असे हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज बोरकडे यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्याबरोबर आलेले आमचे मृदंगाचार्य केशव महाराज, इकडून आमचे अंकुश महाराज दराडे, गावातील भजनी मंडळ आणि आपण सगळेजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांना स्वामीजींना मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्याला खरं म्हणजे धन्यवाद देतो. आमचे कृष्णा महाराज आणि कैलास महाराज तरी एवढ्या सहजासहजी हाताला लागण्यासारखा माणूस आहे का सांगा बरं महाराज. महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं नाव गाजलेलं आहे. एवढा मोठी व्यक्ती इथे येते, आम्हीही इथं आलो, कृष्णा महाराज आलो, त्याचं एकमेव कारण म्हणजे खरं म्हणजे आम्ही एवढ्या कमी ह्याच्यात म्हणजे कमी वेळेत येत नाहीत, समजा कमी वेळेत येत नाहीत, पण प्रेमाची तो जाती ऐसे आणि सर्वस्वाशी मुकावे. प्रेमाची जात कसली आहे तर सर्वस्वाला मुकणं. आणि संजय महाराजांचे आमचे अतिशय स्नेहाचे घनिष्ठ संबंध असल्यामुळं, प्रेमाचे संबंध असल्यामुळं शिवेचा योग आहे. खरं म्हणजे प्रेम काय असतंय? प्रेम म्हणजे कुटुंबी काही होईन, पण प्रेमाच्या जागेहून कधी बाधा होत नाही. कसं असतंय आपल्याकडं सोल म्हणा, कासरा म्हणा, कहाणी म्हणा, काय म्हणतात तुम्हाला कळतं का? हे दाव चराट ही जी असते, ही जी असते ती ही चराट म्हणा सोलांना तुटली ना की मग ती काय असते, सोल तुटली की माणसं त्याला चार देतात. काय देतात? तुमच्याकडे चारच म्हणतात का? काही भागात त्याला नार म्हणतात, नार. परळीकडे नार म्हणतात, तुमच्याकडं हा गाठ म्हणतात, बरोबर आहे का नाही? तिकडे उस्मानाबाद धाराशिवकडे गेला तर त्याला चिलबिल न म्हणतात. वेगळंच आहे जरा भागाभागात पद्धतीत. आपल्याकडे कसं आहे? चार. दावत तुटलं की त्याला काय द्यावं लागते? चार द्यायचा. आणि एकदा का चार दिला रे बाबा, मग ती दावत ती सोल कुठून बी तुटती, पण चारावून तुटत नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही? आणि प्रेमाचा जॉईंट म्हणजे चार आहे. मग प्रेमाचा जॉईंट म्हणजे चार, मग ती एकदा का प्रेमात माणूस अडकलं कुठून बी तुटत आहे, पण तिथून तुटत नाही. लक्ष द्यायला लागलं. मायकून तुटन, बापाकून तुटन, बहिणीकून तुटन, भावाकून तुटन, कुठून बी तुटत आहे, पण तिथून तुटत नाही. विढल तुटत आहे का तिथून? संजूबा तुटत आहे का? नाही, तुटतच नाही महाराज. एकदा चार दिला की तुटत नाही. लक्षात यायला लागलं का नाही बोलणं? तसं ही आज म्हणजे चार देण्याचं काम केले की प्रेमाच्या संबंधातून शिवेचा योग आहे. निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहात. भैरवनाथ भगवंताचा जन्मोत्सव सोहळा आपण मोठ्या आनंदाने करत आहात. भगवान भोलेनाथाचं एक स्वरूप म्हणजे अष्टभैरव म्हणा, भैरवनाथ म्हणा, बाळभैरव म्हणा, काळ भैरवनाथ म्हणा, अनेक 8 प्रकारचे भैरवाचे प्रकार आपल्याकडे सांगितले जातात. असं आपल्याकडं काळ भैरवनाथाचं हे ग्रामदैवत आहे आणि त्या निमित्तानं आपण जमलात. मला वाटतं विनाकारण परिहारात वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या अभंगाचा भाव बघू. चिंतनातला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा आणि नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून भैरवनाथ म्हणा, भोलेनाथ म्हणा, ही दैवत कसं याचं चिंतन करतात. कसं आहे, आपण ज्या संप्रदायाची अनुयायी आहोत त्या संप्रदायाचं नाव काय? वारकरी संप्रदाय. काय नाव आहे? वारकरी संप्रदाय. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं? 100-500 वर्षाची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरच याला एक प्राचीनतम नाव आहे. याला वैष्णव संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. या संप्रदायाचं नाव वैष्णव संप्रदाय. पण वैष्णव हे सुद्धा नाव अलीकडच्या काळातले 1000-1500 वर्षापूर्वीच. याच्या अगोदरचं याला एक नाव आहे. याला भागवत संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? भागवत संप्रदाय. जनार्दन एकनाथ आणि खांब दिला भागवत. म्हणजे भागवत संप्रदाय, वैष्णव संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय. हा जे संप्रदाय आहे हा संप्रदाय काही मोगवाल्याला नाही. ही भजन कीर्तन काही मोगम नाही. वारकरी संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक जर कोण असतील तर भगवान शंकर.
एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव या संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक म्हणजे भगवान शंकर आहेत. लक्षात आलं का नाही? हो, सुरुवातच भगवान शंकराने केली. आता काही मजाच येऊ का ऐकायची नुसते. हा, बरं झालं नुसते संजू बाबा भागविल नाही, मग गावातले गावात म्हणतात बरं झालं आपले कैलास महाराज बी जोडीला पाहिजे होते. हा, सवत असल्याशिवाय नटून नांदत नसती. जरा लक्षात यायला लागले का नाही? त्याच्यामुळे जोड लागल्यामुळे काही अडचण नाही. आदिनाथापासून आणि परंपरा आली जाण. महाराज म्हणतात की ही परंपरा भगवान शंकरापासून आलेली. कोणापासून आलेली? हे कीर्तन भजन हरिपाठ जी करायला लागलो ही परंपरा भगवान शंकरापासून आलेली. लक्ष द्यायला लागले का नाही? हा, इकडे लक्ष द्या. मग जिथं जिथं भगवान शंकराचं स्वामीजी वर्णन करायचे ना तिथं तिथं आदी शब्द आलाय. वाङ्मयात कोणता शब्द आलाय? आदी शब्द आलाय. बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती. ओम नमो शिवा आदी, ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली खाली संत मंदी त्यांच्या चरण रेणुवा. ओम नमो शिवा कधी बोलत चला. मी माई शपथ हाणून घेऊन तुम्ही बोलत जा. तुम्ही असे कुमाना हली तर तुमच्या ज्ञानेश्वरी पाठ आहे का सगळी? बोलत जा मोकळे म्हणणं. कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदिरे किंवा ज्ञानोबराय म्हणतात. नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा म्हणजे भगवान शंकरापासून हा संप्रदाय सुरू झालेला. कुणापासून सुरू झालेला आहे? भगवान शंकरानं या संप्रदायाची सुरुवात केली. या संप्रदायाला उभारणी देण्याचं काम शंकरानं केलं. आणि हा जो वारकरी संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय कीर्तनाचा चाहता नाही. माझं बोलणं नीट आहे का? वारकरी संप्रदाय कीर्तनाचा चाहता आहे का? नाही. कीर्तनाला दुय्यम दर्जा आहे, म्हणजे 2 नंबरची किंमत. कशाला? कीर्तनाला. हा संप्रदाय प्यारा तो म्हणजे भजनाचा. का म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात संप्रदाय भजनाचा चाहता आहे, सेवेचा चाहता आहे. दुसऱ्या संप्रदायात, ह्या संप्रदायात दुसरे काही आवडत नाही. भजन जर असेल तर भजनाचा चाहता वारकरी संप्रदाय. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ना, भजनाशी गा दुसरी परीची नाही. जगात कशालाही पर्याय, पण जगात भजनाला पर्याय नाही. भजनाला भजनच करावं लागतंय तर उद्धार होतो. लक्ष द्यायला लागले का नाही? याचा अर्थ काय? सजन इकडे लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे, संप्रदायात सेवा मोलाची, भजन मोलाचे. आणि भजन जर येत नसेल तर काय काय थोरपण जाळावे ते. काय भजन नसलं तर काय जाळायचं का सांगा? हा, म्हणून वारकरी संप्रदाय हा सगळ्यात महत्वाचा भजनाचा चाहता आहे. आणि पहिले वारकरी कोण आहेत? महादेव. मग कसं आहे, वारकरी जर महादेव असतील तर वारकऱ्याची काही लक्षण आहेत. वारकऱ्याचं पहिलं लक्षण भजन आणि वारकऱ्याचं दुसरं लक्षण म्हणजे पंढरपूरची वारी. वारी चुको नेदी हरी. बरोबर आहे का नाही? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. म्हणजे वारकरी झाला की त्यानं पंढरपूरची वारी केलीच पाहिजे. कळायला लागले का नाही माझं बोलणं? हा, वारी जर करीत असेल तर तो वारकरी आणि भजन करीत असेल तर तो वारकरी. कळायला लागले का नाही? हा, मग आता ह्या दोन्ही गोष्टी भगवान शंकराने केल्या. ऐका, एक पंढरपूरची पहिली वारी भगवान शंकराने. आता फुलं टाकाय पाहिजे होते खरे. बरोबर आहे का नाही? वा, कसे दराडे बी हाणला की डाव राहून राहून. बरोबर आहे का नाही? काही का सण आपलं चला 5 रुपयापुरतं हो, बाकी काय. रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. म्हणजे पहिली वारी पंढरपूरची महादेवानं केली. आणि जगात भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. म्हणजे पहिलं भजन जी जगात झालं, सुरू झालं. शेट ऐकायला लागलात का तुम्ही? ती पहिलं भजन कुणापासून सुरुवात झालेली? तुम्ही बोल जागा. मी खाली येईन बरं का पटांगणात. हा, असे खून येतात नुसते. असे एकदा माझ्या पुढे बसला, मला असं करायचं. मला वाटायचं त्याचा लय अभ्यास आहे काय की.
सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं आणि कीर्तन झाले म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले बहिर आहे ते काय हाणून घ्यायचं अशा बहिऱ्या पुढं. त्याच्यामुळे तुम्ही बोलत चला मोकळ्या म्हणणं म्हणजे लक्षात येईल. पहिलं भजन कुणी केलं? महादेवानं. पहिली पंढरपूरची वारी कुणी केली? महादेवानं. बरोबर आहे का नाही? बरं भजन केलं महादेवानं, पण नेमकं सुरुवातीला कोणता मंत्र गायला हे बी महत्वाचं आहे की. हा माणसं म्हणतात ना काय रात्री कीर्तनला गेलतात का सालेवडगावला? नाही राव मी नगरला मला काम होतं मी येड्या. असलं कीर्तन झालं? तसलं कीर्तनच नाही. काय कीर्तन झालं? नंबर 1 ह्याला कीर्तन म्हणायचं. गेल्या वर्षीच्या बाईपेक्षा भारी कसलं कीर्तन व्हायला लागलंय. नंबर 1 कीर्तन व्हायलंय ह्याला कीर्तन म्हणायचं. हर महादेवाचंच होतं नंबर 1 कीर्तन. ते पुढचा जरा परमार्थिक होता ते म्हणलो अभंग कोणता होता ते नाही राव आपल्या ध्यानात राहत. कळायला लागलंय का माझं बोलणं? तसंच हित बी कसं महादेवानं भजन ओपन केलं गोष्ट खरी, पण सुरुवातीला कोणत्या मंत्रावर सुरू केलं? पहिल्यांदा जी मंत्र सुरू झाला ती ह्या मंत्रावर भजन सुरू झाले. कोणत्या? हरी 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 मंत्र हा शिवाचा. कोणता मंत्र आहे शिवाचा? हा कोणता? शिमगा का शिलांगण? अहो हरी मंत्रावर भजन सुरू झालं. कोणत्या मंत्रावर? हरी. म्हणून साध्यातला साध्या बी भजन असला ना कैलास बाबा, साधा बी भजने असला तरी ती सुरू असं करते बघा, हरी हरी हरी. करायला लागलंय का नाही? पद्धतच तशी आपली हरी हरी अशी पद्धत आहे. लक्षात आलं का नाही? आणि मग हरी या मंत्रावर भजन सुरुवात झालं. बरं त्याचा फायदा बी असा आहे, म्हणती जे वाचा तया मोक्ष. त्याला मोक्ष ना मुक्ती त्याच्या पदरात पडते असा सोपा मंत्र आहे. आणि या मंत्रावर इकडे लक्ष द्या, विक्षेप करू नका, तिकडे लक्ष द्या. या मंत्रावर भजन सुरू झालेलं आहे जगात. आणि ती भजन सुरू कुणी केलेलं आहे? हा महादेवानं. भजनच महादेवापासून सुरू झालेले आहे महाराज. नाही त्यात भेदभाव करण्यासारखं नाहीच. हरिहरा भेद नाही न का करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. अहो एकच आहे फक्त, एक वेलांटीच आड. नाहीतर मग उजवे वाम भाग आणि तुका म्हणे एकची अंग. डावा अंग काय न उजवा अंग काय एकच आहे ना. तसंच आहे बघा हे बी. हर काय आणि हरी काय ह्याच्यात भेद मानायसारखं नाही. आपला मुद्दा एवढाच आहे की वारकरी संप्रदायाला बऱ्यापैकी पुष्टी देण्याचं काम, संप्रदायाला उभारणी देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर भगवान शंकरानं. लक्ष द्यायला लागले का बोलणं? भगवान शंकरापासून ही परंपरा सुरू झालेली आणि त्या परंपरेनंच खऱ्या अर्थानं हा संप्रदाय उभा राहिलेला आहे. ज्ञानोबा ही नंतर आहेत. हा ज्ञानोबा पायाभरणीपासून आहेत. कसं असतंय, अगोदर जागा घ्यावं लागते, बरोबर आहे की नाही? नंतर त्याची बघून जागा बघून रजिस्ट्री करून कंपाऊंड करून ठेवावं लागतं. वेळ येईन तेव्हा बघावं लागतंय. तसं ही जागा घेऊन ठेवण्याचं काम भगवान शंकरानं केलंय. मग पाया खाण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. लक्षात यायला लागले का नाही? संप्रदायात फक्त मी मगाशी सांगितलं ना, नावं चेंज होते. पहिलं भागवत, नंतर वैष्णव, नंतर वारकरी. नाही तर ही एकच आहे. संप्रदाय त्या भगवान भोलेनाथापासून तयार झालेला असल्यामुळं बऱ्यापैकी उभारणी देण्याचं काम महादेवानं केलं. बघा इकडं आता महादेव बोलच फक्त महादेवानं म्हणला तरी जमते. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली? तुम्ही बोलत जाओ मोकळ्या मांडा. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली? महादेवानं. वारकरी संप्रदायाला हरिमंत्र कुणी दिला? महादेवच म्हणायचं. फक्त महादेव उत्तर येते, आज दुसरं काही येत नाही, तेवढंच आहे. हा प्रश्न कोणता आहे असं उत्तर एकच येते, लक्षात ठेवा, बरोबर आहे का नाही? हा वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली? महादेवानं. संप्रदायाला हरिमंत्र कुणी दिला? महादेवानं. लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाची पहिली वारी कुणी केली? पहिले वैष्णव कोण? पहिले वारकरी कोण? महादेव. म्हणजे जवळ जवळ 100% वारकरी संप्रदायाचे काम कुणी केले? महादेवानं, आदिनाथानं केले. मग कसं असतंय, एखादा माणूस जर सगळेच काम करीत असेल, एखादा बाहुनिक असतो कोण्या बी गावात, आणि कीर्तनकार आले का गेले का त्याच्याकडे महाराजाचं चहा पाणी, त्याच्याकडे कुणा कार्यक्रम कुणाचा बी असू द्या, कुणाचे बी पुण्यतिथी 3 वर्ष श्राद्ध काही बी असू द्या, सगळ्याच्या आधी येणार, आटला इथं येणार, मस्तपैकी चटया वगैरे आतरिणार, कणिक आणून देणार, नियोजन करण्यास नंबर 1. मग कार्यक्रम कुणाचा आहे ते काही घेण देण नाही. 8 वाजल्यापासून पुकारित राहणार, चला महाराज आलेत, चला महाराज आलेत, भजनाला सुरू करायचंय, सगळी तयारी करून ठेवणार. एखादा कोण्या बी गावात असतो का नाही?
हा मग असा एखादा भोळा भाविक असला की आपण मग एखाद्याला म्हणलं ना गावातल्या चांगल्या श्रीमंताला ज्यानं तारीख घेतली त्याला, हा काय ती तुमच्या हानूचा स्वभाव लयच आहे. ते हानूचं आम्ही कौतुक केलं की गावातल्याला पोटात गडा उठतो का नाही सांगा. हा सरळ सरळ गडा उठणार. मग आम्ही म्हणलं ना काय अरे काय ते हानूचा स्वभाव की लगेच ते संगचा तैत कपड्यावाला म्हणणार काही नाही उग लोक दार्जिने उग काय त्याला काय एवढं कळत आहे का उग भोळं बाबड या कसलं या भोळं बाबड आहे. म्हणजे चांगले काम करणाराला समाज आजपर्यंत भोळच म्हणत आला. लक्षात यायला लागलंय का माझं बोलणं. मी काय म्हणतोय स्वतःला शहाणं समजायला काहीच अडचण नाही, पण आपण शहाणे असले म्हणून दुसरे मूर्खच आहेत हा गैरसमज काढून टाका. बोलणं कळायला लागलंय का माझं. लक्षात यायला लागलं का नाही. डॉक्टर एक जण पेशंटला तपासायला गेला ऑपरेशन करायला, हार नारळ आणि बुका घेऊन गेला. ते पेशंट मला डॉक्टर साहेब हे कशाला आणलंय ऑपरेशनच गप मांडले हे माझं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर मला नाही तर तुला काहीतरी कामाला येईल ना काय करावं. भोळे म्हणतात महाराज सहजच आहे. चांगले काम करणाऱ्याला समाज काय म्हणत आलाय भोळा म्हणत आलाय. नाथांनी व्यवहार वापरला म्हणले संप्रदायाचे बऱ्यापैकी काम जर महादेवानंच केले असतील भगवान शंकरानं केले असतील का केले तर त्याचं कारण उग भोळा रंगाच्या पहिल्या चरणात. जरा बोर व्हायले का हा चहा सांगतो एकदा फ्रेश होण्यात म्हणून म्हणलं बाकी काय नाही. इकडे लक्ष लय भोळा आहे ती लय भोळा आहे. ही भोळे नाहीत अवलादी कसले गाबुळ्या. मला एक जण म्हणला आमची बायको लईच भोळी. मेला येड्या बायको भोळी नसती का बसू ग नाही ना मला लईच भोळी आहे. मेलं चल घरी मेलं आणि त्याला म्हणलं नुसतं शेजारणीचं कौतुक करायचं जाऊन. शेजारणीचं घरी गेला आणि बायकोला मग का म्हणला काय त्या मनीषाच्या हाताला चवया खानदेशी खानाखाली ठोका. मी म्हणलं सका लईच भोळी राव. त्याचा झाला अपमान. ते काय म्हणा माहिती का माझं वजन टाकण्यासाठी बायकोला चेष्टात हाणलंस का खरंच हाणलंस चेष्टात हाणलंस का खरंच हाण. ती म्हणली खरंच हाणलंय. हा मग बरं आहे म्हणला मला चेष्टा जमत नाही. आता काय करावं सांगा. पोतारा फिरवायचा नाद बाकी काय लक्ष द्यायला लागलंय की नाही. या असला धंदा आहे. आता काय सांगा तुम्हाला इकडे लक्ष द्या. आपण नुसतं म्हणतो भोळेत पण ते भोळे नाहीत. दिसायला भोळेत पण गाबुळेत महाराज. गावागावातल्या निवडणुका असा होता ग्रामपंचायतच्या. वाटोळ करणारी निवडणूक जर कोणती असेल तर ग्रामपंचायतची. माणसाला म्हणजे असं एकदम थपिलात लावून टाकणार ती निवडणूक. लयच बेकार निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची. आणि मग ती दोन पार्ट्या बरं माणसं घरातलीच विरोधात कोण असतेच घरातल्या घरातच भांडणं असतात ना. मग ती पार्टी असं अशी दोन्ही कोण आणि मग गप्पा मारीत बसते. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही पण अशी ती वर सरपंच बसलेला म्हणजे भावी होणारा दुईकडले गटाचे उमेदवार आणि चौकोनच्या बसलेले चहा पाणी आणि मग ती मतदान मुजितेत बघा अशी बसल्या बसल्या उगत 90-70 हानीतच चालू असते त्यांचं. बरोबर आहे का नाही. हा तर काय करा आहे. आणि ती मग ती अशी एकूणमेकाला तात्या वरच्या गल्लीतले 22 आणि ती लिंबा पसले 9 आणि ती हापशा पसले 12 मधल्या वाड्यातले 16 आणि झालं. पलीकडल्या वाड्यात आपली मेहुणीच आहे त्याच्यामुळे अडचणच नाही. झालं गुलाल राहिलाय फक्त. काय राहिलाय फक्त गुलाल राहिलाय. गुलाल विजय आपलाच अशी म्हणतात का नाही. अशी तुमच्याकडे आहे का पद्धत बोला की राव पटपट आहे. आणि मग एक जण म्हणणार त्या ही झाले सगळे तुमचे खरे पण ती रोडच्या कडीचा बांधास ती बी आपलाच आहे. लगेच एक जण हात दाबणार बहाणे आपला नाही असं असतं त्यांचं काही बी म्हण पण बहाणे आपला नाही. बहाणे मी काल त्यांच्या संगनगरमध्ये बघितला होता. लईत नालाय काही बहाण्यात तोवर तर एक जण हात दाबणार गपन का बहाण्याच्या वाड्यातला महाग झोपलेला आहे म्हणते का नाही. बहाण्याच्या वाड्यातला ही मागचा. मग ती उमेदवार काय म्हणणार माहिती का ही वय सख्या वय काय नाही बोळ उग त्याला काही नाही. आणि ती बी सख्या पडून ऐकणार आणि बहाण्यापाशी जाऊन कुचित बसणार. लक्षात यायला लागलंय का नाही माझं बोल. मग ही भोळेत का गाबुळे सांगा बरं. हा बोला हो माणूस बेजार व्हायला लागला इथं रात्रीचा टाइम बोला जर मोकळे म्हणणं. मग माणसं पण मी फाशी घेईन बघा ह्याला तुम्ही नाही बोलत आता. म्हणतात का नाही माणसं सांगा म्हणतात का नाही माणसं असं म्हणतात का नाही बोला. ही भोळे आहेत का ही कसली आहेत गाबुळे आहेत गाबुळे. त्याच्यामुळे हे बघा
मोकळ्या मनानं हसते त्या माणसाच्या मनात मळ नसतो मला काहीच नाही. हा जास्त बडबड करणार, मोकळ्या मनानं बोलणार, हसून खेळून राहणार, मोकळ्या मनाचे असते. आता मित्र गप्पा मारीत बसले 4-5 जण संध्याकाळी जेवण झाले त्या मला उगवकंडे उकळीत बसायचा नाद असतोय माणसाला असते की नाही. मग गप्पा मारीत बसले की मोकळ्या मनानं हसत येत सगळे एकमेकाचं कुणाच तरी काहीतरी काढायचं उकरून आणि त्याच्यावर हसायचं. मग एखादा गालात हसला की समजायची ही अवलाद लावा करणार. लक्षात आलं का नाही. ही अवलाद लावा करती म्हणजे करती. मग गालात हसणारे अवलादी लय कुचळ असतात मला ध्यानात ठेवा. लक्ष द्यायला लागले का नाही. लय नालायक ही लोक लय नालायक. त्याच्यामुळे मोकळं आनंदानं परमार्थ करायचा. आपलं कशावर चाललंय भोळा. आपलं कशावर चाललंय भोळा. शिव हा ओरिजिनल भोळा आहे. कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज. वजन असं गरीबी वजन हाणतोय मी. असे महाराज लोक कैलास महाराज संजय महाराज आले बायकोला चहा कर. ती म्हणे नसते करीत चला हॉटेलमध्ये. एवढं काय भेटतो काय मी. मी भेट नाही बायकोला. मी भेट असतोय बायकोला वजनात असते मोका. तुम्हाला सांगतो वजनात घरी जायचं आणि बायकोला म्हणजे चल जेवायला वाट. वजनात बोलत जा मिळमिळ्याने बोलता जेवायला वाढतेस का मग बाया पुती ओळखी त्यात. वजनात बोला चाल जेवायला वाढ जेवाय वाढणारच. आणि एवढं गरजून बी जर एखाद्याची म्हणली मी नसते वाढीत तर मग तुम्हाला फुल परवानगी. माझ्या महाग सारायच्या जी होईन ती होईन. बाहेर जायचं निबर बुटाड घ्यायचं खन 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 पायात घालायचं धाबे येऊन जीवन यायचं. आलं नाही लक्षात सांगा. हाणायची ताकद नाही म्हणून म्हणलो बाकी काही नाही. हो ना. माझी बायको म्हणली काल मला कैलास बुवा भांडे घासून घ्या. मला मी जीवच मारून टाकीन बघ. भांडे घासून घ्या म्हणजे मला का तू माईकवाला समजायलीस का काय. समजायलीस काय म्हणलं तुम्हाला नेमकं समजायलीस काय. काय समजायलीस म्हणलं. हा मग वजन मी भेट नाही. भांडे घासून घ्या. लग्न झाल्यापासून तुझं काय करू म्हणलं. नवरा मी का तोय. गरम झालो तुम्ही चांगला. कोण नवरा आहे म्हणलं. मालक मी का तू. हा भांडे घासा 9 वर्ष झालं तुझं काय केलं म्हणलं. आजपासून तुझा नाही माझ्या मनावर चालायचं. मी आधी धुणार मग भांडे घासणार. मी भेटतोय आणि मी भेट असतोय. मग वजन आहे घरी. विठवलं कळालं म्हणा तू वजन कळाला. बरोबर आहे का नाही. काही काहीला हसतायचे ना काही असे हसते आवाजच निघत नाही. पाणी 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 टाळी असते का कीर्तनात. काय करावा काय अवघड होऊन बसलं. पाणी मागणं शाळे दिली हो तुम्ही काय विठ्ठल पाणी पाण्याचं काय करणं पण हसू यांच्या डोळ्यात पाणी आलं. एवढं मोक छती चोळा येणे करे. छती चोळा बर का. लक्षात आलं का नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या. विनोदाचा भाग सोडून द्या. कुठून आल दाजी म्हणते माय शपथ ह्याच्या पुढे उगच आलो बा. काही घेणं नाही देणं नाही. इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या. कुठून आलं भोळा. इकडे बघा चला लक्ष द्या. आपला मुद्दा एवढा आहे आपला विषय एवढा आहे. आपण ज्याला भोळ म्हणतो तो भोळा नाही. ओरिजिनल भोळा म्हणजे भगवान शंकर. लक्षात यायला लागलं का. लक्षात यायला. ओरिजिनल भोळा कोण. भगवान शंकर ही ओरिजिनल भोळ दैवत. नाहीतरी देवाच्या आवडीचे भोळेच आहेत महाराज. साळे भोळे भक्त गाता ती साकडे त्यांचे प्रेमावडे विठ्ठलाशी. चांगले कोणते हा भाविक हे जुनाट चांगले आणि होय तैसे केले भक्ती भावे म्हणून चिंता नाही आम्हा दासा. याचा अर्थ काय. याचा अर्थ एकच आहे की ओरिजिनल भोळे वेगळे. अहो तू का म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. नाहीतरी नाथ महाराज म्हणतात ना काय हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास. कळायला लागले का. म्हणजे देव कुणाचा आहे भोळ्याचा. देव कुणाचा आहे भोळ्याचा. तुकोबरात असं म्हणतं संजय महाराज शहाण्यापासून देव 2 हात लांब राहतो.
तुका म्हणे राहे शहानिया दुरी आणि बोबड्या दासाशी हक्का मारी. शहाण्याच्या भाऊ 2 हात लांब असतो म्हणून ध्यानात ठेवा. भैरवनाथाच्या मंदिरात येत असताना लय शहाणपणाने यायचं नाही, भोळ बनून यायचं. कोण्या बी देवाच्या पुढे जाताना कसं बनून यायचं? भोळ बनून. कारण शहाण्याला देव जवळ जागा देत नाही महाराज. अहो तुकोबाराय म्हणतात ना, काय एवढा मोठा देव पण कुणाच्या बी दारात भीक मागतो, त्याचं कारण का म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी आणि भोळेपणा लागे भीक मागे. देव कशासाठी हा भीक मागत होता? यासाठी. अहो एवढा मोठा देव पण देव गोपाळाला म्हणायचा, ओ मला तुमच्यात घ्या, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून, मला वेगळं करू नका, मला तुमच्यात घ्या. फक्त गोपाळ भोळे होते म्हणून देव त्यांच्या मागे पळत होता. धावत चाले मागे मागे, देव त्यांच्या मागे मागे पळायचा. कारण देव कशाचा भुकेला आहे? भोळ्याचा. भावाचा म्हणा भोळ्याचा म्हणा, देवाला भोळे आवडते. आणि भगवान शंकर कसलं दैवत आहे? पटकन बोल जा. भोळ दैवत आहे. किती भोळ आहे? अहो ह्याचे एवढं भोळ नाहीच महाराज. चोर होता म्हणले एक बुटका चोर. तुकोबाऱ्याने दृष्टांत दिलाय. तुकोबाऱ्या म्हणतात बुटकं चोर होतं एक, आणि गेलं असं महादेवाच्या मंदिरात. मोठी घंटा आहे म्हणला, एवढी घंटा जर हाणली तर 8 दिवस भागत आहे म्हणला कसं बी. आणि ते गेलं तोडायला पण हातच पुराणा त्याचा. करवत घेऊन गेलं तर पिंडीवर उभा राहिलं वर आणि घंटी तोडली. महादेवाने विचार केला, म्हणला बाकीचे लोक येतात लांबून नमस्कार करतात निघून जातात, एवढी भक्ती आखाच समर्पण झाला. अरे पिंडे दिला पाव आणि त्याच्या पूजेने धावे देव. देव धावून येतो कशासाठी? भोळेपणासाठी. कशासाठी रे? भोळेपणासाठी. मग शिव भोळा 2 शब्द झाले बरोबर. आता एका शब्दाकडे लक्ष द्या. शिव भोळा पण कसला भोळा? हा, शिव कसला भोळा? चक्रवर्ती भोळा. कसला भोळा? नाना कसला भोळा? चक्रवर्ती भोळा. आता चक्रवर्ती म्हणजे काय? चक्रवर्तीचा अर्थ सांगतो. टाईट बसा, ढिल्या अंगाने कळत नाही. आता नीट बसा. आता जी होईन ती होईन. आता नीट बसा. हा, जिथं उजडन तिथं उजडन. आता काय होय, ढिल्या अंगाने बी जमत नाही. गाव बी साले वडगाव आहे. हा, साधं वडगाव नाही. कसलं वडगाव आहे? हा, त्याच्यामुळे ढिल्या अंगाने जमत नाही. आता नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. चक्रवर्ती कशाला म्हणतात? चक्रवर्ती हा एक राजलोकातला प्रकार आहे. कोणत्या लोकातला? राजे जे असायचे राजे महाराजे, त्याच्यातला हा प्रकार आहे. 5 प्रकारची राजे वेदांत शास्त्रानं मांडले. किती? 5. कोणते कोणते बघा? भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक आणि चक्रवर्ती. राजाचे प्रकार किती? 5. आता याच्यापैकी भगवान शंकर ही कोणते राजे सांगितले? शेवा चक्रवर्ती. चक्रवर्ती मध्ये 2 राजे होऊन गेले. पहिले चक्रवर्ती भगवान भोलेनाथ आणि दुसरे चक्रवर्ती कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती करी. कोण? शाबास, ज्ञानोबा आहे. लक्षात आलं का नाही? लक्ष द्यायला लागले का नाही? म्हणून ज्ञानोबा एक चक्रवर्ती आणि भगवान शंकर एक चक्रवर्ती. आता चक्रवर्तीचा अर्थ आहे का? ज्ञान चक्रिनः यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. कळायला लागले का? मराठी करतो. जगातलं ज्ञान नावाचं चक्र. कोणतं चक्र? कोणतं भाऊ? ज्ञान. ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरत राहतं त्याला चक्रवर्ती असे म्हणतात. मग जगात कुठं बी ज्ञान गेलं तरी महादेवाजवळच येते म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हणतात. आता नीट ऐका. चक्रवर्ती बी आपली 12 वाजू शकते. तिकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता ध्यान देऊन ऐका. मग भगवान शंकराच्या भौतिक ज्ञान कसं फिरतं, कसं फिरतं सांगतो. सगळ्यात सुरुवातीला लक्ष द्या माझ्याकडे. सगळ्यात सुरुवातीला हे ज्ञान सूर्याजवळ उगम पावलं. कुणाजवळ? सूर्याजवळ. सूर्यानं कुणाला दिलं? हा, लक्ष द्यायला लागले का नाही? सूर्यानं मनुराजाला, मनून इक्ष्वाकुवाला, इक्ष्वाकुवानं कवी लोकाला आणि कवी लोकांनी राजलोकाला. कळायला लागले का? कळायला लागले का माझं बोलणं? आणि हीच परंपरा, हे ज्ञान भाऊ भोलेनाथाकडे आलं. आणि पार्वतीने एके दिवशी प्रश्न विचारला. भगवान म्हणले काय? हे तुमचं ज्ञान म्हणतात, ती कसलं ज्ञान आहे ती एकदा मला सांगा. भगवान म्हणायचे बघू वेळ आले, बघू प्रसंग आले, काय एवढं लगे. पण बाया ऐकतात का? हा, नाही बाया ऐकतात का? हाडळ लागलेली बरी पण बाई लागून आहे बाबा.
लयच ताप आहे महाराज, लयच ताप आहे. PhD झालेला माणूस असू द्या महाराज, PhD करा वाकवी त्यात बाया करा कसला वे हाय झाडाला हाय लागले वाळून गेले बायकोच्या दाकानं माणसं काही गेले नाही तर सांगा वाळून गेले महाराज. हा खायचं काय सुख लागू देते का काय. मास्तराची बायको म्हणते मला शिकू नका, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकाल लावते, पेंटरची बायको म्हणते का रट्यात थोबाड रंगवीन, न्हाव्याची बायको म्हणते मेल्यान मग केसन गळा कापला. काय सांगा, काय करावं सांगा रे. काय एक ताप आहे का सांगा. लय पक्वाची बायको म्हणते मला थपा मारू नका. आता ही कैलास बुवानी किती बी चांगली चाल म्हणायचं आणि घरी जायचं आणि म्हणायचं असली चाल म्हणली संजू महाराजाच्या गावात, ती म्हणती तू ही चाल मला लग्नाच्या आधीपासून ह्या तू ह्या चालीमुळे तू ह्या पदार्थ तू ह्या गंधाला भुलली रे. लक्ष द्यायला लागलंय का बोल, लक्ष द्यायला लागलंय का. याचा अर्थ काय, याचा माझ्या लक्ष द्या, याचा अर्थ एकच आहे काय की माझी सुडी ती का. आता मी 3 कीर्तन करून घरी येतो, मला वाटतं का मग आरती असेल. घरी दारात गेलं ना हरणा वाढला की आमची बायको म्हणते आलो बाया कीर्तन. म्हणजे तुम्ही तसे आम्ही नीट बसा मामी सगळ्याच सारखं काही नाही. याचा अर्थ काय माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. पार्वतीनं म्हणायचं तुमचं कसलं ज्ञान आहे ते मला सांगा. भगवान म्हणायचे बघू बघू पण बाया ऐकत नाही. एके दिवशी पहाटे 4ला उठविलं, विमानात बसविलं आणि अशा ठिकाणी नेलं झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही. ज्ञानोबरांनी 16 शिरा सिंधूचे पहिलं तिरी शक्तीची कर्ण कुहरी सांगितले त्रिपुरारी नेणू कै. भगवान म्हणतात समुद्राच्या पलीकडे नेलं आणि पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केली. काय सांगितलं, नेणू कै सांगितलं, पण काय सांगितलं माहित नाही. कळायला लागलंय का. आता जिथं ज्ञानोबा नेणू म्हणतात तिथं तुम्ही आम्ही जाणू का, बोला की नाही. मग ज्ञान सांगितलं. मी कशासाठी बोलायला लागलो, हे चक्रवर्तीसाठी. कशासाठी, चक्रवर्तीसाठी. आता बघा भगवान शंकर ज्ञान सांगायला लागले, इकडे लक्ष द्या. आणि ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड असल्यामुळं पार्वतीला पचलं नाही आणि ऐकत ऐकत पार्वतीला डोळा लागला. वैकुंठात विष्णूनं विचार केला ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, ही रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. आणि मग विष्णूनं सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटात प्रवेश केला आणि ते ज्ञान ऐकलं. ज्ञान सांगायचं संपलं. भगवान शंकरांनी डोळे उघडले, पार्वती तर गोरायली. अरे म्हणले पार्वती झोपली, पण मग 2 तासापासून हूं कोण म्हणत होतं. ध्यान लावून बघितलं, अंतरात्म्यानं जाणलं तर म्हणले विष्णूनं नेलं. म्हणले बरं नेऊ द्या, जसं नेलं तसं महागारी देतो का काही याचा बट्याचा कुठं नाही ह्याच्याकडे बघू म्हणले. हा कसलं ह्याचं बघू म्हणले. मग काय केलं भगवान विष्णू शंकरानं, काय केलं गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं, गोरक्षाचं. इकडे काय झालं, ज्ञान ऐकलं, अहंकार आला आणि माशेचं पोट फाडून भगवान विष्णू बाहेर आले. माशेच्या पोटातून जन्म म्हणून त्याचं नाव मच्छिंद्र. लक्षात आलं का नाही. मच्छिंद्र नाव पडलं. कळायला लागली का कथा, लक्षात यायला लागली का नाही. मच्छिंद्र नाव पडलं. मग इकडं भगवान शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केलं आणि म्हणले आपला आपल्याला देतोय का बघू म्हणले महागारी. गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आले. मच्छिंद्राने बोध कुणाला बोलत चला गोरक्षाशी केला. मच्छिंद्रानं ते ज्ञान कुणाला दिलं, गोरक्ष. गोरक्ष कोण होते, शंकर. आलं का तिथंच, जिथून उगम पावलं तिथंच येतं म्हणून त्याला काय म्हणतात, चक्रवर्ती. आलं महादेवापाशी. आता बघा महादेवाकडे आलं. आता निघाले घेऊन गोरक्षनाथ, पण काय मूड फिरला आणि काय नाही. मोठी माणसं मुडिष्ट असतात, ज्ञानी गुणी आणि धनी 3 लोक मुडिष्ट असतात महाराज. ज्ञानी माणसं लय मुडिष्ट, साधू लोक जे असतात ना मुडिष्ट काम असतात. स्वामीजी सारखे साधू मूड फिरला की फिरला, काही नसते घेणं देणं त्यांना. हा काय ना आगे पिचे कोई नाही, मागणं पुढं फुफुटा उडा असते, त्याच्यामुळे मुडिष्ट असते अशी माणसं. हो आता आमचे गुरुजी संन्यासीत म्हणून मला माहिती. मूड फिरला की फिरला महाराज. कव्हा काय मूड बनन काही सांगता येत नाही. आणि गुणी ही गुणवान गायक वादक मुडिष्ट माणसं असते. तुम्ही लाख रुपये द्या, त्यांचा जर मूड नाही लागला तर निम्या सप्त्यातून निघून जातील. मुडिष्ट माणसं असतील, बरोबर आहे का नाही. मूडवर काम असते ना. आपली सेटिंग लागली व्यवस्थित जमलं तर माणसं तिथं राहतील, नाही तर काही नाही. मूडवर असते काम, लक्ष द्यायला. आणि पैसेवाले माणसं मुडिष्ट असतात महाराज.
त्यांचा देव बी मूड खराब करू शकत नाही, असले मुडिष्ट असतील. तसंच ही काय मूड फिरला आणि निघालेले गोरक्षनात वळाले आणि गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गहिनी नाताला ज्ञान देऊन टाकलं. आता गहिनी विष्णू, गहिनी कुणाचा अवतार? विष्णूचा. विष्णूकडे आला. आता येते बघा डबल, तुम्ही उगा ऐका. गहिनीकडे गेले. गहिनीनं विचार केला, जी आरती वळून फिरून महागारी येऊन आपल्याला दिले ती आरती आपली परीक्षा बघायची. काय बघायचं चालू? परीक्षा. बर, बरेच दिवस वाट बघितली. भगवान शंकर आले की त्यांना ज्ञान देऊन टाकायचं, पण शंकरच यायना. 2 रूप धारण केले गहिनीनं. एक गहिनी गुफेत आणि दुसरा गहिनी वाघ झाला. आणि कुणाच्या माग? शाबास, निवृत्तीनाथ रूपी शंकराच्या माग लागले आणि भिडवीत 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 ज्या गुफेत गहिनी बसली होती तिथं आणलं. वाघ माग लागला म्हणून गुफेत घुसले. कोण? निवृत्तीनाथ. लगेच तिथं गहिनी बसलेली होती. म्हणले जमलं. काय टाइम होईल तसं तसं मोसम धरायला आता कीर्तन लक्ष द्यायला लागले का नाही. गहिनीनं कुणाला दिलं? मी मोह काळ पांढरं करू का? हा पेटले बर का आता. निवृत्तीला दिलं. कुणी? तू सांग म्हणा. आता पैसे तू घेतोस, रान ठोक्यान देऊ नको म्हणा. तू सांग. एकदा मी कुटवर आलं, मधीच एक म्हातारी उठली, म्हणली तुला कशाला आणलंय थोबाड तोंड्या? खरंय त्यांचं. आम्हाला विचारितो काय लय तर आहे आता का. 80 वर्षाचं म्हातार आलं तर माझ्या का 80 वर्षाचं. मला ना जेव जेव करा वाटायला लागलं. जेव जेव माळ घाला वाटायली मला. माळ मला आता का म्हणून माळ घालायची? चावानाच गेलं. करायचंय ना. दुसरा आला, मला बी माळ घाला. मेला तुला चावा नाही का? मला चावतय पण पोरं आणतच नाही. काय खरं सांगा. हे असला डुप्लिकेट परमार्थ बंद करून टाका, तुमच्या पाया पडतो. भजने कमी शिजणे जास्त आहेत. काय करायचं सांगा बरं. काय करावं सांगा. तराच सगळी टप्पू माळ घालणार आणि देव देव. अगा माय 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 माय. सकाळी बघाव देव देव त्यांचा लय सुनी महाराज गलत. देव देव बघितला का एखाद्या माणसं तुम्ही बघायचं. गंधगुळी ओघळाय सुरू. हा ती एक जण शेजारी बसलेला चहावर टपूनच असतो एक जण गावातला. बरोबर आहे का नाही. ह्याच्या चहाच्या टाइम गण लावाय टायमाला आला की चहा मिळतो ह्याला माहिती. बरोबर आहे का नाही. तिथे येऊन बसलेला. गंधगुळी उघडाय सुरू. रावसा भाऊकीनं उघडून खाल्ला आपल्याला. ए रावशाला चहा द्या. भाऊकीनं उघडून खाल्ला आपल्याला. म्हशीची दार काढली का? उघडून काढलं. म्हणजे एक कोणतं तरी नीट कर ना. भाऊकीनं उघडून खाल्ला आपल्याला. काय करावा रावसा. त्यांच्या नादी लागावत आपल्या दंडात ताकद नाही. आपल्या मनगटात बळ नाही. जाऊ दे भरू दे. ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं. पण ह्या बघ त्यांच्या नादी लागाय जावा तर बरगड्या मूर्तीनं. पण ह्या बघ कसं का असं ना रावसा त्यांनी पाठीवर मारायचं पण पोटावर मारायचं. असं किती बी उघडून खाल्लं तर शेवटी नशिबातलं कोण एक नसतं. असला देव देव आहे आपला. आपला देव देव खाल्लंय धडाचा आहे का काय. माळ जर तुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळी येईन एवढी माळ असती. हा आणि पैसे गावात 3 लाख या जाणं. नुसते बुट घालायला पाहिजे. नुसते बुट, दुसरं काही नाही मारा. लक्षात द्यायला लागले का. येड्याचा बाजार आहे सगळा. हे बघा नाटकी परमार्थ करण्यापेक्षा थोडा करा पण चांगला करा. लक्षात यायला लागले. थोडा करा पण चांगला परमार्थ करा. विनाकारण काय कामाचं आहे ते. हा काय घेणं देणं काय नाही. मोजका परमार्थ असला पाहिजे पण ओरिजिनल असला पाहिजे. आता नाही राहिलं. गावातले भजन बघावतो. एकादशीला सोमवारी गुरुवारी भजन असते गावात. आणि मग ती इनान ती वाजविणारान ते थाटत्यांचा माईक एकच करणे लावलेले फुकारण्यापासून ऐकाय त्यांचं गमन फुकीत देव जाणे. चला भजनी मंडळ इथून सुरू करते. आणि मग ती भजनी भजनी मंडळ येणार. इन्यावाला त्याच्या म्हशीची दार राहिलेली त्याच्याकडे जाणार. अण्णा चला की आलो 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 दार काढून आलो. मग त्यानं इना घ्यायचा. गुळाचे किलूक सगळं हाणतात महाराज 2 तासाच्या भजनात ते. हा आणि मग ते असं पुन्हा असं गुळ खाऊन असं करते. पाणी जरा बदललं जसं भीमचे जोशीचा चुलता आहे असा हाणणार असा. बरोबर आहे का. हा
आणि त्यांची सिस्टीम भजन सुरू करायची. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी अशी सुरू करणार. आणि मग तंबाखूच्या पुड्या बिड्या बर काय काय असे असते. एकदा खात्यात की पुढे खिशात की चालले जागलीवर लई तरा काय सांगा तुम्हाला. आणि मग ती चहाची कॅटली दिसली की ठोपा रुकमायचं भजन घेणार. लक्षात आलं. हा आणि मग ते संपलं. म्हणा मी गेलो वजनात एकदा मला म्हणले म्हणा अभंग मी उचलला ना. शरण शरण हनुमंता जीच आमच्या इथला बलभीम दादा माझ्या उचकाला म्हणतात. बलभीम दादा माहिती का तुला खेटेवाला जीच बलभीम दादा उचकाला माझ्या हे बनकर म्हणलं काय झालं दादा काय झालं माझी भजनाचे नियम माहिती नाहीत काय नाही. 6 महिने एकदा येतोय उचकाला माझ्या बलभीम दादा. हाणाला दादा झालं काय म्हणजे हे महाअभंग आहे. आता काय करावा हे कुणाचा अभंग महाअभंग आहे. काय करावं सांग काय करावं लय तराय हो. आणि मग तो चहा झाला काही चहा पिले की जागली हो निघत लगेच काटीन बॅटरी उचलली की चालले 7ला तर जेवाय हजर असते. आणि झाला का वरा निघालेत लगेच येतानीच कांदा बिदा घेऊन येते तिकडून लय तराय. आता काय सांगावा. आणि मग ठोपा रुपमाई झालं की बायक माईक जातो बघा बरोबर आहे. हा म्हणा गवळ नेन ती म्हणलं की बायक माईक गेलं की अधिकारी नेवालेला असतो. कुणी अभंग म्हणायसाठी असे शेजारी लावते ते. हा म्हणा गवळण बाई असं म्हणलं की तिनं उचलायचं. बोलावा इटल पाहावा इटल बोलावा इटल नाव सूर नाही ताल नाही काय. आणि मग पक्वाजा म्हणणार सुरात्मन गावळा सुरात्मन गावळा जरा सुरात्मन. मग ती गावळा म्हणणार भाऊजी मला उचलून द्या. आता ही एक नवीनच पद्धत आहे. आता काय सांगा मला उचलून द्या म्हणजे सुरू करून द्या चाल. लक्षात आलं का काय करावा सांगा लई तरा असती. पण ह्या सगळ्याच्या पाठीमाग एक आहे त्यांच्या म्हणण्यात भोळेपणा असतो. कसला असतो भोळेपणा. रात्र उजळती महाराज त्यांचे अभंग ऐकू ऐकू. हा अभंग बी तसेच ती त्यांचं थाटण म्हणण्याचा होय लपकन ती लय हसली माणसं असेच हसत राहा. एवढं मोकळं राहा. तुम्हाला सांगतो कवा चमकन मरावं लागन काही सांगता येत नाही. कुठवर आलत आपलं चक्रवर्ती पण त्याच्यात कुठवर आलत गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. लक्षात आलं का आलं का मुद्देव. 11:30 कसं बंद करावं बरोबर. त्याच बजेट मध्ये वाढवून घेतो थोडं म्हणजे बजेट तेच बरोबर आहे का नाही. हा त्यात थोडं वाढवितो. हा इकडे लक्ष द्या बघा तुमच्या जीवाला काही वाटलं तर. म्हणजे वेळ वाढविण्याचं म्हणायला लागलो मी. वेळ वाढविण्याचं म्हणायला लागलो अण्णा मी. वेळ वाढवून घेण्याचं काही वाटलं तर म्हणा. खरं म्हणजे जाऊ हे बघा खरं म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या भाऊ बरं का स्वामीजी. विनोदाचा भाग नाही. आम्ही जे आलो ते फक्त संजय महाराजांच्या प्रेमाखातर आलो. लक्षात ठेवा म्हणजे त्यांचं प्रेम आहे आणि म्हणून त्यांचं गाव म्हणजे आमचं गाव आहे. म्हणून मैत्रीचे संबंध सांभाळण्यासाठी सेवेचा योग आहे. मी काही असं काही तेवढा ह्याच्यातला नाही महाराज. सगळ्याला माहिती मी प्रेम सांभाळणार आहे माणसं जोपासणार आहे. त्याच्यामुळं आपण सगळेजण त्यांच्या प्रेमामुळं आलेले आहेत सगळे. नाही तर कृष्णा महाराज कैलास महाराज भैरवनाथ जयंतीला सापडणं शक्य आहे का महाराज सांगा. ह्या काळात सापडणं शक्य नाही. हा अहो 25,000 रुपये घेऊन एका चालीचे माणसं मागे ह्या माणसाच्या. खरं सांगाल तुम्हाला मोकळ्या मनाने मी. पण महाराज नाही असं अजिबात नाही. इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. काय कुठून आलं शाबास गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. नाही ध्यानात ठेवा तर पुन्हा कुठाने होते बरोबर आहे का नाही. पक्का ध्यानात ठेवलेलं आहे दाजी पक्का. हा इकडे लक्षात ठेवा. माणसं पुढल्या वर्षी एकच म्हणाले संजू महाराजाला काय ती टाळीवाला आणावं एकदा. इकडे लक्ष द्या. काय आता ही मला एका कीर्तनाला वेळ पुरा नाही. पुढल्या वर्षी दोन्ही महेश ठेवून देऊ म्हणजे जमते आपलं बरोबर आहे का नाही. इकडे लक्ष द्या. इकडे कुठं इकडे लक्ष द्या. गहिनीनाथानं द्या विनोद सोडून गहिनीनाथानं कुणाला दिलं
नाही नाही, निवृत्त गहिनी प्रसादी निवृत्ती, बरोबर आहे का? निवृत्तीनाथाला दिलं. निवृत्तीनाथ म्हणजे शंकर सदाशिवाचा. आलं तिथंच चक्रवर्तीसाठी चाललंय. आलं महादेवाकडांना, नाना आलं महादेवाकडं, शेठ आलं महादेवाकडं. आता पुढं चला, पुढं चला. आता महादेवाकडं आलं. जीच महादेवानं देऊन टाकायचं ठरविलं निवृत्तीनं, ती पुन्हा महागार घ्यायचं नाही म्हणून ज्ञानदेवा सार चुजविले आणि ज्ञानोबाने त्या ज्ञानाची रचना केली आणि त्याच्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि जगाला समर्पित करत असताना सांगितलं की हे बघा, ही जी ज्ञानेश्वरी सांगायलोय ही तुम्हाला सांगायलो नाही, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणजे हे मी महादेवाला समर्पित करतो. म्हणजे कुठं बी गेलं तरी शंकराकडेच येतं, म्हणून त्यांना शिव भोळा चक्रवर्ती. महाराज अशा चक्रवर्ती शिव भोळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? महाराज म्हणतात त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय अखंड माझ्या चित्तात असतात. आणि वारकरी संप्रदायात भजनाला आडवे येणारे दोन माणसं आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय धरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग जे. हे जे दोन आहेत, कोण? काम आणि क्रोध. ह्या कामा क्रोधावर अजून एकानं विजय मिळवला नाही. या जगात फक्त एक सत्ता त्याच्यावर विजय मिळवू शकते, ती म्हणजे भगवान भोलेनाथाचा. हरिवरच चाललंय की सगळं आता. होय, हरिवरच, दुसरं काय. आपलं असं आहे, आपलं जसं वातावरण असेल तसं कीर्तन करायचं. होय, भाजीपोल्याने ठुलं तर कमळावर बोलायचं, त्याला काय. वचन आहे का कमळापती अभंग घ्यायचं, त्याला काय. राष्ट्रवादीवाल्याने ठुलं तर घड्याळीवर बोलायचं. घडी घडी काळ वाट याची पाहे, बरोबर आहे का नाही? हा, घडी घडी काळ वाट याची पाहे ना. अजून किती आहे अवकाश, झाला आता 10 मिनिटं अवकाश आहे. लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. वाचे वदता शिवनाम, भगवान शंकराचं नामचिंतन जर केलं तर महाराज तया न बाधे क्रोध काम. बसा आता, तुम्ही बुका लावण्यापेक्षा आता मी तुम्हाला 25-25 हजाराला बुका लावून जाणार आहे. बसा. लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. वाचे वदता शिवनाम शिवनाम. आणि खरं सांगतो तया न बाधे क्रोध काम. मी आधीच म्हणत होतो का नाही, मला लवकर सुरू करा, मला 2-3 तास लागत आहेत म्हणून, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. कामावर क्रोधावर विजय मिळवणं एवढं सोपी गोष्ट. जगात काही मोजक्या लोकांनी कामावर क्रोधावर विजय मिळवला. त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मान जर कुणाला असेल तर खेळया माझे हनम्या शहाणा. कोण? हनम्या ना आपण. बजरंग भली काम बांधवडी आणि काळ घातला जोडरी, म्हणून तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. जात जर बघितली तर माकडाची. कोणती जाते? माकडाची. योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंते म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. असा अधिकार संपन्न हनुमंतराय असल्यामुळे तुकोबारायासारखे साधू हनुमंतरायाला दंडवत घालतात. हे तुक भंजन मारुती नंदन, हे तुक भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, सुनला मेरी पुकार, पवन सुत
अजिबात नाही. पण आता कसं आहे, जन्म करायचा असल्यामुळे थांबावं लागेल. जन्म करून पुन्हा थोड्या वेळ करायचं का? मग त्याला काय लागे एवढं? होय, बरोबर आहे का नाही? पुढच्या जन्मापर्यंत चल द्यायचं. इकडे लक्ष द्या. बघा, माणसं म्हणजे आज प्रसन्नच आहेत. होय, एकाच्या चेहऱ्यावर काही झोप दिसायला लागली का? प्रसन्न माणसं आहेत, नुसती माझ्याकडे बघायला पुढं काय र पुढं काय. आणि विशेष सालेवडगावचा एक आनंद वाटला की कार्यक्रमाला तरुण मंडळीची जास्त संख्या आहे महाराज. लक्षात आलं का नाही? आणि हे सगळ्यात मोठं वैभव म्हणजे तरुण पिढी आहे. कामावर विजय मिळविणारा एक होऊन गेला ते म्हणजे हनुमंत आहे. लक्षात आलं का नाही? कारण यांच्यावर विजय मिळवणं सोपं नाही. तिसऱ्या अध्यायात कामयश हृदयश श्लोकाचं चिंतन करत असताना फार सुंदर केलं स्वामीजी. काय ज्ञानोबराय म्हणतात, हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, त्यांचे व्यामोहादिक दबंड, जगावरी साध्वी शांती नागविली, माया मांगी शृंगारिली, ती एकरेवी विटाळविली साधुरंदे, जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, ज्ञानियांशी तरी वदिती, पैज घेऊन पासिके विन गोविती. लक्षात या लागले? महाराज म्हणतात हे असले ही वैरी आहेत. आणि एक कोवित अशी टाकली ना, भगवान अर्जुन म्हणला, भगवान कोण आहेत हे काम आणि क्रोध? म्हणले तिले मोठे वैरी, मला पत्ता सांग म्हणले, त्यांना मी जीवच मारून टाकतो. भगवान म्हणले, अर्जुना असा गपला करची, जीवच मारून टाकाय ते काही आमदार नाहीत, केंद्रातले विरोधी नेते. कुठले? केंद्रातले विरोधी नेते, सत्ताधारे एवढी ह्यांची चलतीये. काय हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाचे एके हरी, चांगल्या चांगल्याचे नाकी 9 ह्या ज्ञानलेत महाराज. कामाजी कोतवाली आणि नाडीले बहुताशी, हरिहराची अपुगे दुखे नाही त्याशी, जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, आणि क्रोधाजी फौजदार तू हे मिळाला त्याशी. अहो धडक शंकराला मारले, धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, ब्रह्मदेवाचं मात्र केलं महाराज. कामाचे निघाये ज्ञानोबराय म्हणतात, ब्रह्मा कन्येशी धरू पाहे. ह्या कामाच्या ह्याच्यात ब्रह्मदेवानं कन्येला बी सोडलं नाही. अशी वैरीत महाराज काम आणि क्रोध, चांगल्या चांगल्याचं वाटोळ कोणी जर केलं असेल तर ह्या कामा क्रोधाने केलंय. आणि ह्यांचा एक धंदा आहे, बाहेर निघाले ना डांबरून कोळसा घेऊन फिरत येत. काय घेऊन फिरत येत? डांबरून कोळसा. त्यांनी चलत चलत बी हात पुसला तरी पुन्हा आयुष्यभर डाग निघतच नाही. आणि पांढऱ्या कपड्यावर जास्त चमकत आहे. लक्षात यायला लागलंय का नाही बोलणं? चमकून दिसतंय महाराज. म्हणून नाही तर चांगले चांगले जेलमध्ये जर कोणी टाकले असतील तर ह्या कामानं क्रोधाने टाकले. म्हणून यांच्यावर विजय मिळवण्यासाठी एकच आहे, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम. त्याला काम आणि क्रोध बाधा करणार नाही. आणि चारीच्या चारी पुरुषार्थ त्यांच्या दर्शनानं त्याच्या पदरात पडतील. तिसरं चरण